समाविष्ट आहे। तर उत्तर पश्चिम मध्ये अमोल केतकर आघाडीवर होते, पुण्याच्या आघाडीचं मार्जिन जे होते 1000। नाशिक मध्ये राजाभाऊ वाजे 94,000 मतांनी पुढे आहेत। तिकडे पण तिरंगी लढत आहे, हेमंत गोडसे मैदानात आहेत, शांतिगिरी महाराज आहेत, मात्र राजाभाऊ वाजेंचं लीड वाढताना बघायला मिळते। हा तर मतदारसंघ नाशिकच्या जिथं महायुतीचा उमेदवार डिक्लेअर व्हायला प्रचंड वेळ झालेला होता, कन्फ्युजन खूप मोठ्या प्रमाणात होतं की जागा जाणार नेमकी कोणाकडे। त्यामध्ये छगन भुजबळांची नाराजी हा सुद्धा एक फॅक्टर विचारात घ्यायला पाहिजे। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेच्या बाबतीतली अपडेट आहे, मार्जिन कमी झालंय पण शशिकांत शिंदेने आघाडी टिकवली आहे। 5,000 मतांनी 5,000 मतांचं लीड आहे। आणि आणखी एक अपडेट येते, शशिकांत शिंदेची लीड तर आलेलीच आहे, मतलब उत्तर पश्चिम मध्ये रवींद्र वायकर आता आघाडीवर गेले 1730 मतांनी। त्यामुळे तिकडे अक्षरशः तीनचा बॅटल बघायला मिळते, कधी रवींद्र वायकर तर कधी अमोल केतकर आघाडी पिछाडी असं तिकडे चित्र बघायला मिळतं। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये रवींद्र वायकर हे पुन्हा एकदा आघाडीवर आहे। तर धाराशिव मधून ओमराजे 1 लाखाहून अधिक मतांनी पुढे आहेत। ओमराजे विरुद्ध अर्चना पाटील अशी लढाई होती, 1 लाखाहून अधिक मतांनी ओमराजे निंबाळकर आघाडीवर। ओमराजे निंबाळकरांची जवळपास विजयी आघाडी मानली जाते, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये 1 लाख प्लसचं लीड हे विजयाकडे नेणारं असतं आणि साधारणतः